ओम शांती. आजची तारीख आहे 8 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, हे सारे विश्व ईश्वरीय फॅमिली आहे म्हणून गातात, तू मात पिता हम बालक तेरे. तुम्ही आता प्रॅक्टिकलमध्ये गॉडली फॅमिलीचे बनले आहात. प्रश्न आहे, बाबांकडून 21 जन्मांचा पूर्ण वारसा घेण्याची सोपी विधी कोणती आहे? उत्तर, संगमावर शिवबाबांना आपला वारसदार बनवा. तन मन धनाने बलिहार जा म्हणजे समर्पित व्हा, तर तुम्हाला 21 जन्मांसाठी पूर्ण वारसा मिळेल. बाबा म्हणतात, जी मुले संगम युगावर आपले जुने सर्व काही इन्शुअर करतात, म्हणजे एक प्रकारे विमा काढतात, सुरक्षित करतात, त्यांना मी रिटर्नमध्ये 21 जन्मांपर्यंत देतो. गीत आहे, नयन हीनको राह दिखाओ प्रभू, पग पग ठोकर खाए. ओम शांती. मुलांनी गीत ऐकले. हे भक्त भगवंताला बोलवत आहे. भगवंताला पूर्ण न जाणल्या कारणाने मनुष्य किती दुःखी आहेत. भक्ती मार्गामध्ये किती डोकेफोड करत राहतात. फक्त याच आयुष्यातील गोष्ट नाहीये. जेव्हापासून भक्ती सुरू झाली तेव्हापासून खस्ता खात आहेत. तर सर्व नयनहीन आहेत, अर्थात ज्ञानाचे चक्षु अथवा अंतर्दृष्टी नाहीये. भगवान उवाच, मी तुम्हाला राजयोग शिकवितो. दिव्य चक्षु अर्थात ज्ञानाचा तिसरा नेत्र दाखवतात. वास्तविक ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हा ब्राह्मणांना मिळतो, ज्यामुळे तुम्ही बाबांना आणि बाबांच्या रचनेच्या आदी मध्य अंताला जाणतात. यावेळेस सर्वांमध्ये देह अहंकार अथवा 5 विकार आहेत, म्हणून घोर अंधारामध्ये आहेत. बाबा बसून समजावून सांगत आहेत की तुम्ही भारतवासी स्वर्गवासी पूज्य होता. मानव जातीचे पूज्य सर्व देवी देवता होते. ही सर्व ईश्वराची फॅमिली आहे, परिवार आहे आणि ईश्वर आहे रचता. गायले जाते, तू मात पिता हम बालक तेरे. तर फॅमिली झाली ना. ठीक आहे, मग निदान सांगा तरी की तुम्ही मातपिता कोणाला म्हणतात? हे कोण म्हणते? तर आत्मा म्हणते. आत्मा म्हणते, तू मातपिता, तुमच्या कृपेने स्वर्गाचे भरभरून सुख आम्हाला स्वर्गामध्ये मिळाले होते. तुम्ही माता पिता येऊन स्वर्गाची स्थापना करता, तर आम्ही तुमची संतान बनतो. बाबा म्हणतात, मी संगमावर येऊन नवीन दुनियेकरिता राजयोग शिकवितो. लोकांची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. स्वर्गाला नर्क समजतात आणि म्हणतात की तिथे देखील कंस आहे, जरासंधी, हिरण्यकश्यप वगैरे आहेत. तर बाबा येऊन समजावून सांगतात की तुम्ही विसरला आहात का? माझी तर शिवजयंती देखील तुम्ही भारतामध्ये साजरी करता. गायले देखील जाते शिवरात्री. तर कोणती रात्री? ही आहे ब्रह्माची बेहदची रात्र. बाबा संगमावर येऊन रात्रीचा दिवस अर्थात नरकापासून स्वर्ग बनवितात. शिवरात्रीचा अर्थ देखील कोणालाच ठाऊक नाहीये. भगवान आहेत निराकार. मनुष्यांची तर प्रत्येक जन्मामध्ये शरीराची नावे बदलतात. परमात्मा म्हणतात की माझे काही शरीरावर नाव नाहीये. माझे नाव शिवच आहे. मी फक्त वृद्ध वानप्रस्थतनाचा आधार घेतो. हे ब्रह्मा बाबा पूज्य होते, आता पुजारी बनले आहेत. शिव बाबा येऊन स्वर्ग रचतात. आपण त्यांची मुले आहोत, तर जरूर आपण स्वर्गाचे मालक असलो पाहिजे ना. शिव बाबा आहेत उच्च ते उच्च. ब्रह्मा विष्णू शंकराचा आपला आपला पार्ट आहे.
प्रत्येक आत्म्यामध्ये आपल्या सुखदुःखाचा पार्ट नोंदलेला आहे. तुम्ही जाणता, आपण शिवबाबांचे वारसदार बनलो होतो. शिवबाबांनी स्वर्गवासी बनविले होते. तेव्हाच तर त्यांची सर्वजण आठवण करतात. ओ गॉड, दया करा. साधू देखील साधना करतात, कारण इथे दुःख आहे म्हणून निर्वाण धामला जाऊ इच्छितात. आत्मा परमात्म्यामध्ये लीन होते अथवा मी आत्मा सो परमात्मा आहे असे समजणे हे चुकीचे आहे. ब्रह्मबाबा म्हणतात की यावेळी आपण प्रॅक्टिकलमध्ये ईश्वरीय संतान आहोत. या सहज राजयोग आणि ज्ञानाने आपल्याला भरभरून सुख मिळते. कोणी मग सूर्यवंशी राजधानीचा वारसा घेतात, तर कोणी चंद्रवंशीचा. पूर्ण राजधानी स्थापन होत आहे. प्रत्येक जण आपल्या पुरुषार्थाने हे पद प्राप्त करतील. कोणी जर विचारले की आता शिकता शिकता जर माझे शरीर सुटले तर कोणते पद मिळेल, तर बाबा सांगू शकतात, योगाद्वारेच आयुष्य वाढते, विकर्म विनाश होतात. पतितापासून पावन बनण्याचा इतर कोणताही उपाय नाही. पतित पावन असे म्हणताच भगवंताची आठवण होते, परंतु भगवान आहेत कोण हे जाणत नाही. तर बाबा म्हणतात, मी येतोच मुळी भारतामध्ये, हे माझे जन्मस्थान आहे. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात की भक्ती मार्गामध्ये मग यादगार म्हणजे स्मृतीस्थळे बनण्यास सुरुवात होते. मंदिरं जेव्हा पुजारी बनतात तेव्हा सर्वप्रथम सोमनाथाचे मंदिर बनवतात. भारत तर सतयुग त्रेतायुगामध्ये खूप श्रीमंत होता. मंदिरामध्ये देखील अथाह धन होते. भारत हिरेतुल्य होता. आता तर भारत गरीब कवडीतुल्य आहे. पुन्हा बाबा येऊन भारताला हिरेतुल्य बनवितात. तर कोणालाही विचारा की क्रिएटर कोण आहेत, म्हणजे रचयिता कोण आहेत, तर असे म्हणतील की परमात्मा. मग जर त्यांना विचारलं की कुठे आहेत, तर म्हणतील की ते सर्वांमध्ये आहेत, सर्वव्यापी आहेत. तर बाबा म्हणतात की संपूर्ण झाड जडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. स्वतःलाच बघा, आपण लायक बनलो आहोत जेणेकरून बाबा मम्मांच्या सिंहासनावर बसू शकतो. बाबांनी चेकिंग करायला लावली. बाबा म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान राहायचे आहे. दोन्ही बाजूंनी तोड निभवायची आहे आणि मरायचे देखील जरूर आहे. मनुष्य मरते वेळी त्याला मंत्र दिला जातो. बाबा म्हणतात, तुम्ही सर्व मरणार आहात. मी काळांचाही काळ सर्वांना परत घेऊन जाणार आहे. तर आनंद झाला पाहिजे ना. आत्मा इमॉर्टल म्हणजे अमर आहे. तिला पार्ट देखील इमॉर्टल म्हणजे अविनाशी मिळालेला आहे. तर मग आत्मा छोटी मोठी कशी असू शकते अथवा जळून मरू कशी शकते? आहेच मुळी ती स्टार. छोटी मोठी असू शकत नाही. आता तुम्ही आहात गॉड फादरली स्टुडंट. गॉड फादर नॉलेजफुल ब्लिसफुल आहेत. ते तुम्हाला शिकवत आहेत. तुम्ही जाणता, या शिक्षणाने आपण सुदैवी देवता बनणार. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, आत्मा आणि शरीर दोन्हींना पावन बनविण्याकरिता देहासहित जे काही आहे ते सर्व बाबांच्या हवाली करून त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. दुसरा पॉईंट आहे, मातपित्याच्या सिंहासनावर बसण्यासाठी पात्र स्वतःला लायक बनवायचे आहे.
लायक बनण्यासाठी प्रामुख्याने पवित्रतेची धारणा करायची आहे. वरदान आहे, संगम युगावर अतींद्रिय सुखाचा अनुभव करणारे डबल प्राप्तीचे अधिकारी भव. विश्लेषण आहे, जी मुले संगम युगावर अतींद्रिय सुखाचा अनुभव करतात त्यांना कायम शांती आणि आनंद अशा डबल प्राप्तीचा नशा असतो. कारण अतींद्रिय सुखामध्ये या दोन्ही गोष्टी, दोन्ही प्राप्ती सामावलेल्या आहेत. आता तुम्हा मुलांना जी बाबा आणि वारशाची प्राप्ती आहे ती साऱ्या कल्पामध्ये होऊ शकत नाही. या वेळची प्राप्ती अतींद्रिय सुख आणि नॉलेज देखील पुन्हा कधीही मिळू शकत नाही. तर या डबल प्राप्तीचे अधिकारी बना. आजचा सुविचार आहे, एक दोघांच्या संस्कारांना जाणत असताना देखील त्यांच्याशी जुळवून घेऊन चालणे हेच उन्नतीचे साधन आहे. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. मम्मा म्हणतात, सच्चे पातशाह परमात्म्यासोबत सच्चे होऊन राहा. म्हणजे सच्चा पातशाह परमात्मा आहेत आणि त्यांच्यासोबत आपण सच्चे होऊन राहायचं आहे. यावेळी मम्मा म्हणतात, यावेळी आपल्याला परमात्मा पित्याद्वारे हा आदेश मिळाला आहे की निरंतर माझ्या आठवणीमध्ये राहा. योगाचा अर्थच आहे ईश्वरीय आठवणीमध्ये राहणे. योगाचा अर्थ काही ध्यान नाही आहे. आपला हा सहज योग जो चालता फिरता कामकाज करताना त्यांच्या आठवणीमध्ये राहणे, ज्याला निरंतर अखंड योग म्हटले जाते. परंतु यामध्ये निरंतर राहण्याची प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. जर त्यांच्या आदेशावर आज्ञाधारक होऊन राहिला नाहीत, कोणती अवज्ञा कराल तर दंड जरूर भोगावा लागेल. त्यांचा आदेश आहे, जसे मी कर्म करतो मला बघून तुम्ही देखील पाऊल उचला, पावलावर पाऊल टाका, नाहीतर मायेचा फटका बसेल. तर सच्च्या पातशाहसोबत सच्चे होऊन राहा. जे पण काही मायेचे विघ्न सतावेल ते देखील त्यांच्यासमोर ठेवले पाहिजे. तर त्यांच्या मदतीमुळे माया दूर होईल आणि रस्ता क्लिअर होईल. मग तर जिथे बसवतील आणि जसे चालवतील, जे काही खाऊ घालतील, रस्ता क्लिअर होऊन जाईल. अशी साथ देण्यासाठी खूप हिंमत पाहिजे. असे महान सौभाग्यशाली फार थोडे निघतील, ते विजयी माळेमध्ये जातील. बाकी भाग्यशाली आहेत की जे थोडेफार घेऊन जाऊन प्रजा बनतील. बाबांनी सांगितलं, जे श्रीमतावर चालतात, बाबा जिथं बसवतील, जे खाऊ घालतील, जसं चालवतील, तर असे निश्चय बुद्धीचे आहेत, अशी हिंमत दाखवणारे, तर ते महान सौभाग्यशाली असतात. आणि बाकीचे जे आहेत ते भाग्यशाली आहेत की जे थोडंफार घेऊन जाऊन प्रजा बनतील. मग बाबा म्हणतात की या ज्ञानमार्गामध्ये लोकलाज, कुळ मर्यादेला तोडावे लागते. जेव्हा हे तोडाल तेव्हाच खऱ्या पारलौकिक दैवी मर्यादेला प्राप्त कराल. ही विकारी दुनिया तर जाणार आहे. बघा, मीराने देखील लोकलाज सोडली तेव्हा गिरीधरला प्राप्त केले. जर त्या लोकलाजेची पर्वा कराल तर या दैवी लोकचे सदस्य बनू शकणार नाही. आता कल्याणार्थ ईश्वरीय सल्ला तर दिला जातो. आता हा आपल्या बुद्धीने निर्णय करायचा आहे की काय करायचे आहे आणि काय उचित आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशील बना. तर बाबा सांगतात, जे सरळ चित्त आहेत तेच सदैव हर्षित राहतात. हर्षित चित्त तर सर्वांना आकर्षित करतात. हर्षितचा अर्थच आहे अतींद्रिय सुखामध्ये झुलणे. ज्ञानाचे सिमरन करत, अव्यक्त स्थितीचा अनुभव करत अतींद्रिय सुखामध्ये झुलणे, याला म्हटले जाते हर्षित.
यासाठी साक्षीपणाच्या सीटवर सेट राहून माया आणि प्रकृतीच्या पपेट शोला म्हणजेच कठपुतलीच्या शोला मनोरंजनाच्या रूपामध्ये बघा. ओम शांती.